वेलकम टू द व्लॉग. आज आहे दसरा. कुठे चाललोय आपण आज? गोलू, आज ना तू हमें कुछ मत दे. हैप्पी दशहरा. मम्मी की तरफ से चॉकलेट ले, है ना. मग आज दसऱ्याच्या निमित्त आपण कुठे चाललोय? सोनाराकडे. आणि माझा सदरा घ्यायचा आहे तो. सदरा तर नंतर म्हणजे योगायोग. खरं तर सोन्याची अपेक्षा नव्हती अशी, पण घेतात म्हणतात ना, तर बघू आता. हा ग्रॅम वगैरे असं घेऊ. पण खरं तर तुझ्या घरातनं निघायला वेळच नव्हता. पण तुला सदरा घ्यायचा, त्या निमित्ताने बाहेर पडलो. आणि आता तो सदरा मागे राहिला आणि आपण सोनाराकडे चाललो. कोणाला सांगू नको. नाही, पण सदरा घ्यायचंय. हा, सदरा तर नंतर. सदरा नंतर. पहिले आता सोनाराकडे जाऊ. सोन्याचे भाव तर गगनाला भेटलेत. आपण आपलं थोडस काहीतरी घेऊ. थोडस. हा, किंचितच दसऱ्याच्या मुहूर्तावर. इथून चल. मध्ये नायर दाखवायची घाई होती. आज केम समोर आलोय तर काय विसरली. हा, अरे नायर मध्ये काय माहितीये, ती एंट्री होती ना. आणि केएम म्हणजे जसं ऍज युजल नेहमीच आल्यासारखं झालंय, म्हणून विसरले. म्हणजे इथे आल्यानंतर हे नारळ पाणी म्हणजे ह्याचं नारळ पाणी हे फिक्स है माझ्यासाठी. उनके बाहर में हमेशा नारियल पानी पीने आता था. कुंदन, जब आप ये व्लॉग देखोगे भाई, देखना यार, आपके अभी ये यहाँ स्टॉल पे मीठा का नारियल पानी नहीं देते, है ना. कुंदन आ जाओ ऑफिस जल्दी. काय हे ना, खरं तर मी 87 ला जेव्हा नर्सिंगला आले ना, तेव्हा 4 वाजता आमचे लेक्चर संपले की 8 वाजेपर्यंत आम्ही फ्री असायचो ना. महाबाजार, आमचा खाऊ गल्ली, इथे यायचं. आणि समोर वाडी आहे, चिल्ड्रन वाडी आहे, वाडी हॉस्पिटल. मग इकडे ह्या गल्लीतनं म्हणजे खायचं काय असेल ना, 4 ते 8 शॉपिंग सेंटर होतं आमचं. 87 ते 90 पर्यंत. आज किती रस्ता साफ आहे. आज दसरा म्हणून गर्दी खाली. बंद झाल्यामुळे ते बंद. ॲज युजल गाडीसाठी पार्किंग शोधणं इज हार्ड. पार्क केली आणि आता आपण चाललोय सोनाराकडे. दाखव बॅकअप छत्री दाखव. कोणाची तरी, तिलाच नाही माहिती कोणाची छत्री आहे. माझ्या गाडीत होती, घेतली. काळोख झालाय ना, पाऊस आला. मग ज्यांची ती छत्री आहे त्यांना किती, जेव्हा ते ब्लॉग मध्ये बघतील, आमची आमच्याकडे आम्ही देऊ तुम्हाला. या छत्री मागायला या. कमेंट करा ज्यांची छत्री आहे. केलेली थार. मी म्हणणार होतो काय मस्त आहे गाडी, पण आठवलं की आता आपल्याकडे पण थार आहे. प्रत्येकाच्या लहानपणीचं ते स्वप्न असतं आहे ना, थार असणं. काहीतरी नवीन विकता नाही करायला पाहिजे. ते पण करणारच आहे. पण हे पहिलं परत विसरून जायला होईल ना. ब्लॉग मध्ये जे येतील ना इकडे फणसगावकरला, त्यांना डिस्काउंट पण आहे ना, आणि आम्हाला पण आहे. काय रेफरन्स मध्ये काहीतरी कुपन कोड बनवा. काय कुपन कोड द्यायचा आपण? नाही, तुमचं नाव सांगा ना. शोभना मॅडमचं नाव सांगा. अगं तू बोला त्याला. अरे तुरेच बोल, काय एवढा मोठा आहे. हे असं ना, नाही ग्राम मध्ये नका, किलो मध्ये बोला. किलो मध्ये किलो मध्ये घ्या. हे दिलं माहित आहे. 10 ग्रॅम 15 ग्रॅम. हाफ ग्राम दे. मी ना एकदा 3,500 रुपयाला हाफ ग्राम घेतलेलं, गिफ्ट केलेलं हिला. तेव्हा होतं ना ग. तेव्हा आत्ताच मी 5 पासून घेते ग्रॅम. पण आज किती भाव आहे सांग. मग आणि पुढे अजून वाढणार आहे म्हणून तिला माहिती आहे ते काय कमी नाही होणार. तिला तरी ते होणार नाही. इंटरनॅशनल मार्केटमध्ये लोक, कंट्रीज आर बाईंग मोर गोल्ड. आणि ते थोडं फार कमी झालं तरी मग ते नंतर जाम होणारच आहे. ट्रू दॅट. याला मेन लावायचं. मेन लावलं की फ्री होतं. हो, तिचा कामच हे झालाय. ती मावशी आहे ना, तिला पण घे तुझ्या ब्लॉक मध्ये. ती आता ना रिटायर झाली आणि ती पण बघ केवढ्या मोठ्या सोन्यात बसली आहे ना.
शेवटी पुण्य. KM आहे, हा, KM. KM. आमचा सगळा स्टाफ असतो मग म्हणूनच त्याला ते सांगितलं, म्हटलं तिला पण घ्यायचं. हा, आता मोठं किलोभर किलोभर घाबरायला व्हायचं ना. ह्या दुकानाचं नाव काय आहे? गौरीताई. फणस गावकर ज्वेलर्स. अच्छा. आणि प्लीज नक्की भेट द्या. हा आणि शिवाय काय माहिती आपलं खानदानी सांग. हो. हे आमचं जनरेशनल आहे परंपरा, विश्वास परंपरा आहे आमची. येस. आणि आता गौरीताई माझ्या कंपनीकडनं वेबसाईट पण बनवून घेणार आहे. आणि ही आमची थर्ड जनरेशन आहे. हा अच्छा. मग गौरीताई, व्हॉट विल यू टेल पीपल, आम्ही तुमच्याकडनं का घ्यायचं सोनं? फर्स्ट ऑफ ऑल आमचं आणि कस्टमरचं नातं खूप जास्त घरोब्याचं असतं. हा. असं नाहीये की फक्त कस्टमरला विकायचं, एकदा विकलं आणि झालं संपलं. हा. असं नसतं. ते पुढे पास ऑन झालेलं आहे. अच्छा. जसं मी सांगितलं, तिसरी पिढी आहे. हा, हा, हा. त्याप्रमाणे हे आता पुढे चालेल. चालत जाईल. अरे वा. म्हणून आणि जर कोण नवीन येत असेल तर आम्ही खूप प्युरिटी चांगली असते. हा. तुम्ही कधीही कुठेही आमची वस्तू विकला, सेल केली, हा. तरी पण त्याची व्हॅल्यू चांगली मिळेल तुम्हाला. अरे वा. आणि हे तुम्ही कस्टमर्स खुश आहात का? कस्टमर्स खुश आहात का यांना? येस. वेलकम टू द ब्लॉग. आज आमच्या ब्लॉग मध्ये सरच आलेत, मिस्टर फणसगावकर आलेले आहेत. येस. मग कसं तुम्ही, म्हणजे तुमच्या वडिलांनी हा बिझनेस सुरू केला ना? मग कसं तुम्ही हा पास ऑन केला? काय वाटतं, गौरी सांभाळते का, ताई सांभाळते का? खूप छान येस. मी असते, माझा भाऊ असतो अभिषेक, हा. अभिषेक बाबा. हो. अच्छा. हे अभिषेक आणि आणि वहिनी पण असते. हा. अच्छा. पण हे तिघं तर एकदम फिक्स ना. हा. आणि इकडची ओळख ना अभिषेकमुळे KM मध्ये घेऊन आलेला, आणि तेव्हापासूनची जी ओळख आहे ना, हा. ती आता बघ माझ्यानंतर तुझ्यात पण आली. हा. म्हणजे त्यांची जसं सांगितलं तसं जनरेशन Generational. पास झाली. खानदानी आणि आता तुझ्याकडे पण आली, आणि त्यातून आहे ना आपले शेजारी पण आले. हो. नक्की या. हा. हे मी नाही घेतलं, पोरीने गिफ्ट दिले, रिटायरमेंटचं गिफ्ट दिले. अच्छा. मी रिटायरमेंटचं गिफ्ट घेतलं. काय तू घेतलं? हा. मी घेतलं. तू नाही दिलं? मी दिलं नाही. हे घ्यायचं ना हो सिस्टर तुम्ही. मी पण दिला आणि तिने पण घेतलं. हे घेतलं नाही piece. काय? घेतलं नाही piece. हे गिफ्ट घेतलं मला. ही कंप्लेन आहे कस्टमरची. नाही, complaint नाही. चांगले आहे. अच्छा. नेक्स्ट इयरला ना तुम्ही समजून काहीतरी वेगळं ठेवा. हा. गणपतीत मोदक ठेवा, दसऱ्याला काय ठेवतात, बर्फी, काजू कतरी. हा, काजू कतरी. अक्का, मला एक तुम्हाला डाऊट आहे, तुम्ही एवढ्या सगळ्या कस्टमर्सला कन्व्हिन्स करून घरातलं बनवतात कसे? घरातलं आता मला पण असं वाटतंय की मी घरीच आलोय. कसं, हाऊ डू यू मेक मी फील होम? आपलं पण कसं देत आहे? स्वभावच असते, बाकी आपोआप येते. वेगळं काय करावं लागलं. तुम्ही काहीतरी करताय, म्हणजे बहुतेक ना या चॉकलेटचा गेम आहे. नाही, बोलणं चांगलं असलं ना हा. आणि मायने दाखवलं की customer घेतात. हा चॉकलेटचा गेम नाही. मी सांगतो, मी ज्या दिवशी माझं लग्न ठरलं, एक मिनिट. त्या मावशीचं नाव रुंद आहे, आणि मावशी माझ्या मम्मी सोबत कलिग होती, नर्स होती सोबत. येस, रुंदा मावशी. लग्न माझं ठरलं ना, तर माझी फॅमिली इथंच सगळं बनवते. तर हा. मंगळसूत्र बनवायला मी इथं आली ना, त्या दिवशी जे त्यांचं स्पीच होतं ना, हा. ते एकदम सॉफ्ट आणि मस्त, आणि डिझाईन पण व्यवस्थित असे दाखवले होते. हा. कन्व्हिन्सिंग एकदम. हा, मस्त. अरे. त्यामुळे customer इथे येतात. मग ज्यांचं लग्न होतं, कोणाचं लग्न होतं? तिचं स्वतःच. अच्छा. मग नवऱ्याला आवडलं का? नवऱ्यानंच घेऊन आला इकडे, नवरात घेऊन आला इकडे. अच्छा, नवरा नाही, हे सिक्रेट सगळ्यांना कळलं पाहिजेत ना. म्हणजे खूप आवडलंय, म्हणजे मामांना आमच्या खूप आवडलंय. दसऱ्याच्या निमित्त आता हिने 1 ग्राम घेतलेलं आहे. अर्धा ग्राम घेत होती, मग मी कन्व्हिन्स केलं ना, तिथे मी कन्व्हिन्स केलं 1 ग्राम घ्यायला. इन्व्हेस्टमेंट आहे ना. इन्व्हेस्टमेंट आहे. हो. गोल्ड
गोल्ड इज अ बेस्ट इन्व्हेस्टमेंट. बेस्ट. मी तर हिला म्हणालो फणस गावकर म्हणजे एकदम बेस्ट इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मी ना ते दुकान टाळते कारण किती महाग असलं ना तरी इथे अर्धा ग्रामाने 1 ग्रामची खरेदी होते आमची. नाही विचार केला खरं आहे की नाही. मग काकांनी आम्हाला पुन्हा एकदा खुश केलंय. करणार ते पण आता जोपर्यंत ती रील बनवत नाही ना मी गर्लफ्रेंड वाली तोपर्यंत मी गौरीला सोडणार नाही, ताईला त्रास देणार नाही. आता जस्ट शॉपिंग संपून निघतोय. ॲज युजल केला ब्लॉग आणि रील पण बनवली. सेकंड थांबणार आहे आणि गाडी पळवणार आहे. इथे मस्त ह्या दोघांचं ॲक्सिडेंट झाला. बिचारा सायकलवाल्याने त्या बाईकवाल्याला ठोकला. येस. काय बोलत होती? ही बाईक सेफ नाही आहे. माझी स्प्लेंडर सेफ आहे. स्प्लेंडर आता जस्ट सौरभनी फुल रिपेअर करून आणली आहे मस्त. आणि आता आमच्या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सौरभ आलेला आहे. पिकअप केलंय आम्ही त्याला. स्प्लेंडर मध्ये माझा संसार झालं आपली झाला. आता फणसगावकरची शॉपिंग झाली. फोन विसरली आहे कुठेतरी, माहितीच नाही नाही. फणसगावकर कडेच फोन असणार आहे कारण तिथेच विसरले. आता मठात जाते आणि मग तिथून फणसगावकर कडे पाठवते याला समोर. आणि हा म्हणतो की बाईक सेफ नाहीये. याचं शिक्षण आणि माझा संसार आणि माझी ड्युटी ती बाईकवरच झालीये. बाईकवर आम्ही पूर्ण संसार केलाय. सौरभ 10 मिनट इसको स्प्लेंडर पे घुमाओ, थार अरे की याद आ जाएगी. 10 मिनट क्या 10 घंटे भी मैं घूम सकती हूँ. आलोय परेलच्या मठाकडे. इथे सगळे मोठमोठे गणपती बाप्पा, मोठमोठ्या देव्या बनतात. दिस इज द फेमस परेल वर्कशॉप. आता संपलं. आता इथे आता लग्न. संपलं. आता लग्न होतील. पण मी तर वाट बघतोय पुन्हा कधी गणपती येतील, पुन्हा कधी आपण बोल ना, अशी मी व्हिडिओ. सुरुवातीपासून हा एकदम डे 1 पासून इथे येतो. म्हणजे मंडप घातल्यापासून मंडप काढेपर्यंत सगळं माझ्याकडे असतं. शूट. आता फोन बंद. वाह क्या गाड़ी है. किसकी है? चार मेरे पास, एक मेरे पास. जस्ट मठातनं आपण आता बाहेर येतोय आणि कुठे जातोय? सदरा आणायला. पहिले मोबाईल मोबाईल शोधायला. मोबाईल. शोभाचा मोबाईल हरवलाय आणि ती एकदम बीपी हाय झालाय. पण काय नाही, मोबाईल आपल्याकडे ट्रॅकर आहे. ट्रॅक केलंय. जिकडे सोनारांच्या दुकानात विसरलोय. भाव बघता बघता मोबाईल तिथेच राहिला. मोबाईलची छोटी किंमत होती ना, सोन्याची मोठी किंमत. त्या बघण्या शॉप मध्ये मोबाईल ठेवून आले मी तिथे. पण हे असं पहिल्यांदा झालं. या यशमुळे झालंय. तो गेला ना चैन घ्यायला गर्लफ्रेंडला. मी शॉक झाले. आता अपेक्षित नव्हता ना. गर्लफ्रेंड मी ऐकलं पण त्यांनी मला सांगितलं तुझ्यासाठी. मग घेतली ना तुझ्यासाठी चैन. तसं सुंदर देवीचं विसर्जन आपल्याला दिसतंय. खूप मस्त वाटलं. दसऱ्याच्या दिवशी पण खूप विसर्जन असतात ना. असतातच. मला धर्मशाळा काय इथे बाहेरची रुग्ण येतात ना गावावरून, त्यांची इथे राहण्याची सोय आहे. इथे समोर रस्त्यावर स्ट्रेट केम हॉस्पिटल. लेफ्टला बच्चू अली डोळ्याचं हॉस्पिटल आहे. डे केअर सेंटर आहे. आपल्या सौरभच्या पण डोळ्याला प्रॉब्लेम झालाय. मग ते इथे डोळ्याचं डे केअर सेंटर आहे. सौरभ फुल धुंदीत होतोय. आणि हे बघ संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट. गेला मोबाईल. तो पण थार मध्ये मजा करतो ना. त्याला तर सवय झाली थार मध्ये बसायची. आता हळूहळू गाडी चालव. मस्त. मिल गया ना फोन. फोन मिल गया एकदम. उधर जाके इधर देखा मेरे को लॉक याद नहीं रहता तो मेरा फोन पड़ जाता. उधर जाके लॉक खोला और आपको ही फोन किया उसी फोन से. किती छान. नहीं तो आप खुद के फोन से मुझे फोन लगा मैं देते. उनको दिखा रहा था ना, मेरे को मालूम है. अरे वाह. इसका मम्मी का पोपट हो गया. भूल गई शोभा फोन. ये देखो गाड़ी कैसे ऐसा रॉन्ग वे में डाल रहे. ब्लॉग शूट करतोय आणि ही ब्लॉग बघते. आणि तिथे पार्किंगचं आधी टेन्शन आहे. आता आपण परत मोबाईल पिकअप करून देवीकडे आलोय.
लवकर आता सदरा घ्यायचा आहे. दसरा आईकडनं 10,000 हजाराचा सदरा घेतो. यावेळेस जरा स्वस्त घेणार आहे. यावेळेस 5,000 रुपयाचा घेणार आहे. बाकी एक घेशील ना, नाहीतर 2 घेशील. हा सदरा आपण डन करतोय ना. ओके छान आहे, करा डन कर. है ना. आवडला ना. आवडला खूप छान आहे. थँक्यू. छानच आहे. मैंने बहुत ट्रस्ट करके गाड़ी दी है. एकदम थोड़ी सी चलाने आती है ना. एकदम थोड़ी आगे करके दिखाओ. एकदम थोड़ी सी. फाइनली हमारा सौरभ थार चलाने वाला है. एकदम ऐसे आगे चलाओ. फर्स्ट गियर डाला. अब फाइनली हमारा सौरभ थोड़ी सी चलाने वाला है. 1 नंबर. बस और ले लो आगे. इधर लेफ्ट में रुका देना. और ये सौरभ हमारी थार चलाते हुए मजा आ रहा है. मेरे को बिल्कुल मजा नहीं आ रहा है. इसको 10 बार बोल रहा हूँ लेफ्ट में रुकाओ, फिर भी रुकाना कर नहीं रहा क्योंकि और चलानी है इसे. बस चला, अभी रुका दो. भी ना मैं वो हिंदुस्तानी भाव की करने के पहले दिल से हंसा हुआ, दिल से मजा आ गया, लेकिन चला मजा आ गया. ऑटोमेटिक भाग रही थी. क्लच पे बहुत पावरफुल कार है और वो फनी अलग है ऐसी कार चलाने का. बट क्या है ना, आपका अभी- हाथ नहीं बैठा है ना. मैं एक सीन बताता हूँ. उधर एक बाइक वाला था, वो बोलता है भाई थोड़ा गाड़ी पीछे ले ले. और मतलब मैं फोन डायल किया था और मैं सोचा स्टार्ट किया मैंने, सोचा रिवर्स गियर में हो गया, लेकिन हल्का सा ही छोड़ा जिससे गाड़ी आगे ही जा रही है. फिर मैं रोका, फिर मैंने 2 मिनट फोन यूज किया और वो मेरे को ही देख रहा है. मैं फोन यूज किया, भाई उसको दिखाया, तो वो उधर से गाड़ी निकाल के गया. अभी ऐसे लगता है, मैंने देखा ऐसा ऐसा लगता है. क्लच दबाओ. हाँ, अब क्लच दबाओ. पूरा लेफ्ट लेके ऐसा लेना है. इसको ऊपर कर. नहीं ऐसा नहीं फॉर्मली. कब बहुत से लोग ना गलतियाँ यही करते हैं कि ऐसा उंगली से पकड़ते हैं, बट एकदम अच्छे से कड़क पकड़ के उठाने का है. सो दैट कभी गलती से ऐसे ऐसा. उंगली से कड़क पकड़ के लेफ्ट लेके आगे. दैट इज रिवर्स गियर. और ये नॉर्मल ऐसे करने से और नॉर्मल फर्स्ट डालो. फर्स्ट कैसा है क्या, ये सेकंड डाला है इसलिए मैं गाड़ी नहीं देता. फर्स्ट. हाँ, और रिवर्स डालो. मस्त. मिलते हैं. हैप्पी दशहरा. हैप्पी दशहरा. कधी येणार? 20 ने येतात ना. चलेगा? नाही, और चलेगा? संध्याकाळी 6-7 ला ये. 7 वाजता ये. ओके, चल बाय. बाय. पेट्रोल जाऊ दे. आता एवढी शॉपिंग केली, काय केलं आणि आलोय आता. काय केलं आणि आलो. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं घट विसर्जन करायचं आहे. थांब, या घट विसर्जन करायचं आहे आणि आम्ही विसरलोय ते. म्हणून आता लवकर घरी जायचं, यातलं जेवायचं आहे. भूक जेवला की लागली पहिले आहे. माझा घट प्लॅन विसर्जन. होता आता झोपायचा. पण आता झोपायला सुट्टी, म्हातारी बुट्टी. घे. मस्त. ती निळी पिशवी कुठे गेली? टू द विसर्जन ब्लॉग. कहाँ जा रहे सौरभ हम? विसर्जन करने देवी का. हाँ. ये है नारियल, इसको भी विसर्जन करना है. और ये हार भी है, इसको आणि हा माझा मामा है ना. विसर्जनाला चाललोय आपण देवीच्या. जय अंबे. तू काढली काय? आणि मग तू काढल्यानंतर परत त्या दीपकला चालवायला लागली. कोण दीपक? तो वरचा तू. तर मला वाटतं लग्नाच्या अगोदर मोठ्या भावाने त्याच्या मित्राची गाडी आणली होती. त्याला होता असा रिवर्स गिअर आणि तो मी पहिल्यांदा हे करत होतो. मी किती वेळ अर्धा तास घालवला जवळपास. मग शेवटी भावाला फोन केला तेव्हा त्याने सांगितलं असं आहे. तू तरी अर्धा तास घालवला रे. माझ्या पप्पांनी काय केलं, नाशिकला ना हां रिव्हर्स जमतच नव्हतं, हां म्हणून असेच बसले. मग आपल्या आपण खालून जाऊ शकतो याला बायका स्टेशनला इकडून. हा बघ, हा गेला असा. हा रस्ता ए सिरी
क्या लगा रहे हो गाने? देवी के कोई लगाओ। ये दो फोन दो मुझे। तुझा आप पडलो इधर से पढ़ो। आपल्याला 50 वर्ष असं करा तुम्ही करणार आहे पुढच्या वर्षी.